नमस्कार मैत्रिणींनो, पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी मटर पालकची भाजी बनवणार आहोत. खूप छान अशी ही भाजी आपली तयार होणार आहे. लहान मुलं तर नक्कीच आवडीने खातील. ज्यांना ही पालकची भाजी आवडत नसेल त्यांनी ही अशा पद्धतीने तयार करून बघा. तर चला मग सुरुवात करूया. तर इथे बघा, मी सगळ्यात आधी अशा पद्धतीने 2 पालकच्या जुड्या होत्या छोट्या, तर ते निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची देठं मी तशीच राहू दिली आहे. आता आपल्याला ही जी पालक आहे तर ती आपल्याला गरम पाण्यामध्ये 5 मिनिट आपल्याला शिजवायची नाही, फक्त ठेवायची आहे. उकळतं पाणी मी इथे तयार केलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला हा जो पालक आपण निवडून स्वच्छ केलेला आहे तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि एकदा पाणी उकळल्यावर गॅसची फ्लेम मंद करून मग त्यामध्ये ही पालक आपण सर्व टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला एकदा ही पालक टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे, म्हणजे गॅस बंद करायचा आहे. आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला 2 मिनिट ही पालक अशीच राहू द्यायची आहे. आपल्याला याला पालकला आपल्याला शिजवायची नाही. शिजवल्यामुळे त्याचा रंगही जातो आणि टेस्टही थोडी वेगळी लागते. आता हे बघा, गरम पाणी असल्यामुळे तुम्हाला बुडबुडे यामध्ये दिसत असतील. आता हे 2 मिनिट झाल्यानंतर ही पालक एका थंड भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि त्यामध्येच तशी राहू द्यायची आहे. तर इथे बघा, ही पालक मी यामध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्येच ती राहू द्यायची आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. तर आता इथे बघा, खलबत्त्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं मी घेतलं आहे आणि ते कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवलं होतं. त्यामध्ये मोहरी टाकली आहे, ती व्यवस्थित मस्त तडतडू द्यायची. त्यानंतर जिरं त्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे, हिंग घातलेलं आहे आणि त्यानंतर मग मी इथे ही जे आपण आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे तर ती टाकून घ्यायची आहे आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, कारण आपलं आलं लसूण जळू शकतं म्हणून. त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, तो घालून घेतलेला आहे. आता हे अगदी व्यवस्थित 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला अगदीच लालसर हा कांदा करायचा नाही. जर जास्त आपण कांदा लालसर केला तर भाजी मग कडवट लागते. आता यामध्ये मी 2 छोट्या आकाराचे टोमॅटो होते, त्याची प्युरी करून घेतली आहे तर ती घालून घेतलेली आहे. आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. प्युरी यामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला ही शिजवून घेतलेली आहे मी. आता बघा, तुम्ही बघू शकतात कडेने तेल सुटलेलं आहे. इकडे बघा, मी मटार हे मी फ्रोझन मटार वापरत आहे. त्यामुळे बघा, हे माझे गेल्या वर्षीचे फ्रोझन मटार होते, एवढे शिल्लक होते तर ते मी वापरून घेत आहे. ते गरम पाण्यामध्ये मी टाकून ठेवलेले आहेत. इकडे आपली प्युरी देखील शिजून तयार झालेली आहे. तेल व्यवस्थित सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण सुके मसाले घालायचे आहेत. मी हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये धणेपूड घातलेली आहे. सुके मसाले मी घरचेच मसाले वापरलेले आहेत. त्यानंतर इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तुम्ही जर का तुम्हाला हा मसाला घरचा वापरायचा नसेल तर तुम्ही पालक पनीर मसाला आहे रेडीमेड, तो देखील वापरू शकतात. हे बघा, मसाले घालून झालेले आहेत आणि व्यवस्थित मी हे परतून घेतलेले आहेत. मसाले परतत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता यामध्ये मी पालकची पेस्ट करून घेतलेली आहे तर ती घालून घेणार आहे. ही पेस्ट परतत असताना देखील गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. पालक पनीर बनवताना देखील तुम्ही याच पद्धतीने प्रोसेस वापरायची आहे. पण या पद्धतीने जर तुम्ही मटर आणि पालकची भाजी बनवली तर खूप छान लागते, अगदी आवडीने खातात सगळेजण. आता ही पालकची पेस्ट आपली इथे परतून झालेली आहे. व्यवस्थित अशी परतून झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये बाकीचं जे आपण पेस्ट केलेली आहे पालकची, त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून ते पाणी मी यात घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी अगदी थोडं म्हणजे अर्धा कपपेक्षाही कमी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित आपल्या ह्या ज्या पेस्ट आपण परतून घेतली त्याला तरी आलेली आहे.
छान अशी ही भाजीची टेस्ट आपली तयार होते. ते ह्या स्टेजला आता आपल्याला हे मटार आहेत, मी फ्रोझन मटार वापरलेले आहेत, तर याला जास्त शिजवायची गरज नसते. आता यामध्ये हे मटार घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे थोडं वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिटांपेक्षाही कमी, म्हणजे 3 ते 4 मिनटं आपल्याला ते वाफवायचं आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडं पनीर किसून देखील घालू शकतात. माझ्याकडे पनीर नव्हतं म्हणून मी ते घातलेलं नाही, किंवा पनीरचे तुकडे देखील तुम्ही घालू शकतात, ऑप्शनल आहे ते. आता हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स झालं, म्हणजे शिजलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ अगदी बेतानेच इथे घालायचं असतं, कारण कुठलीही भाजी जर खारट झाली तर त्याला आपण टेस्टही लागत नाही आणि एवढी मेहनतही आपली वाया गेली असं मग वाटतं. त्यानंतर मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तर यामध्ये मी अर्धा ग्लास आधी पाणी घालून घेतलेलं आहे. ही भाजी देखील थोडी घट्टच छान लागते. अगदीच पातळ ही भाजी बनवली तर त्याची टेस्टही लागत नाही. तुमच्या आवश्यकतेनुसार, म्हणजे तुम्हाला जशी भाजी हवी असेल, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी टाकून याला 5 मिनिट आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. मस्तपैकी आपली पालक आणि मटारची भाजी तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फुलके बनवू शकतात, कुठल्याही याच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.